आणि किती आज ठरावांना हे ठराव मंजूर करण्यात आले? आज या ठिकाणी बरेच असे काही महत्त्वाचे विषय होते. यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये एक जे 10 विषय होते ते पूर्ण नवी मुंबई शहरामध्ये कीटकजनक रोग यंत्रणा हे म्हणजे कीटकनाशक फवारणीच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव होता. या प्रस्तावामध्ये अनेक सदस्यांनी चर्चा केली की योग्य वेळी फवारणी होत नाही, योग्य वेळी फवारणी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आम्हीसुद्धा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की फवारणी करतेवेळी पूर्णपणे त्या केमिकलचा कितपत वापर करतात, कर्मचारी हजर आहेत की नाही किंवा कशा पद्धतीने करतात, ह्या सर्व गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप होता, म्हणजे आपण जेवण त्यांना ज्या कंपनीच्या माध्यमातून देतो त्या कंपनीनं योग्य जेवण आहार देतात की नाही, त्याच्या कशा पद्धतीने देतात, तो विषय देखील होता. तो आपण या ठिकाणी तकूब केलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अनेक बहुउद्देशीय कामगार काम करत असतात, परंतु हे काम करत असताना ते वेळेवरती कामावरती हजर आहात की नाही किंवा कशा पद्धतीने काम करतात, त्यांना ते कॉन्ट्रॅक्टर साफसफाई करताना किंवा बहुउद्देशीय इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी यांना जे साहित्याचं वाटप व्यवस्थित झालं आहे की नाही, या सर्व गोष्टीचा आज या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे. आणि तो आपण या ठिकाणी तो लवकरात लवकर, ज्यांचं टेंडरांची वेळ संपलेली आहे तरी देखील हा मुदतवाढ आणलेला आहे. हे मुदतवाढ न होता आपण वेळेत एक लवकरात लवकर महिन्याभरामध्ये आपण ते टेंडर काढावं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा देण्यात यावी असे या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात. फवारणीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे असं देखील सदस्यांनी उपस्थित केलं की तेच कॉन्ट्रॅक्टर, तेच नियम आणि त्यांनाच वारंवार हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. हे बघा, बदल का नाही होत? आता आपल्याला माहीत आहे प्रशासनाच्या कालावधीमध्ये हे ठेकेदार काम करत होते, परंतु पूर्णपणे आता यावेळेला त्या फवारणीच्या संदर्भामध्ये कीटकनाशकच्या कामासंदर्भात पूर्ण नवी मुंबईमध्ये देगा ते CBD पर्यंतच्या सर्व कामांमध्ये, नागरिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये हे ठेका चालतो त्या सर्व ठेकेदारांना यावेळेला येणारा ठेके हा व्यवस्थित नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीनं त्यांची पुढील तक्रार येणार नाही अशा पद्धतीनं टेंडर, आणि त्या टेंडरमध्ये पूर्णपणे सर्व गोष्टी उल्लेख करून ह्याच ठेकेदारांना वारंवार असा ठेका मिळतोय असं न पाहता कोणीही टेंडर त्या ठिकाणी भरू शकतं आणि ते काम चांगल्या पद्धतीने पारदर्शक पाडवू शकतं अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना देण्यात आली. या ठिकाणी एका सदस्याने असा आरोप केला की वारंवार एकच ठेकेदार वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी टेंडरला, याच्या पुढे अशा पद्धतीने होणार नाही याची काळजी घेण्याकरता सर्व सदस्यांनी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे आणि यापुढे तुम्हाला असं काही दिसणार नाही. मुळात प्रॉपर पद्धतीने फवारणीच होत नाही असा आरोप मडवी या सदस्यांनी केला आणि स्वतः सभागृह नेत्यांनी सांगितलं की मी आजपर्यंत फवारणी करताना कधी बघितलं नाही. तर यावरही एवढी चर्चा होऊनही त्याच लोकांना मुदतवाढ देण्यात आली. तर हे हे बघा, आपल्या माहितीकरता सांगतो की आम्ही सर्व सदस्य, सभागृहातील सर्व सदस्य या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, कुठल्याही प्रकारे त्यांना डेंग्यू मलेरियासारख्या आजारांना सामोरे जाता लागू नये याकरता आपण कीटकजनक जे रोगतंत्र, आपण जे कीटकनाशकचा जो आज प्रस्ताव आहे, या प्रस्तावाबद्दल जे कोणी ठेकेदार काम करत होते ते पाठीमागं काही वर्षानुवर्ष ते काम करत आहेत. यावेळेला आम्ही पूर्णपणे सर्व सदस्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कोणताही ठेकेदार त्या ठिकाणी काम करत असताना त्याच्या वेळेवर फवारणी होते का, कशा पद्धतीने फवारणी होते, त्या ठिकाणी योग्य प्रकारे ते केमिकल वापरलं जातं आहे का, त्यांना ते कर्मचारी हजर आहेत का, त्यांना ते साहित्य पुरवलं जातं का, या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आम्हाला या ठिकाणी सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि लवकरात लवकर चांगलं फ्रेश, म्हणजे त्यांचा आता हा ठेका संपलेलाच आहे, मुदतवाढ न देता लवकर टेंडर काढून प्रत्येक या नवी मुंबई शहरातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता नियोजित असा टेंडर आणावं, जेणेकरून भविष्यामध्ये अशा अडचणी निर्माण होणार नाहीत. टेंडर मंजूर केले जातात, मुदतवाढ दिली जाते, मात्र हे बघा, आपल्याला माहित आहे की एक नेरूळमध्ये
आपले माजी महापौर JD सुधार साहेबांच्या माध्यमातून एक त्यांच्या निदर्शनात आलेले शिरवण्याच्या शाळेमध्ये जो प्रकार आहे की वेळेत त्या ठिकाणी कर्मचारी हजर नसताना किंवा त्याचं सर्टिफिकेट नसताना देखील त्याला हजर करून घेतलं जातं, या सर्व गोष्टीचा उहापोह या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ते टेंडर मुदतवाढ करता आलेलं होतं, परंतु त्या ठेकेदाराला या ठिकाणी आपण पुन्हा भविष्यामध्ये ठेका देऊ नये अशी सूचना करून या ठिकाणी लवकरात लवकर ते देखील टेंडर आपण या ठिकाणी निघणार आहे. सर, 15 जुलैची मुदत संपली तरी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झालेला नाहीये. पुन्हा आपण मफतलाल का मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहोत का? मी आपल्या माहितीकरता सांगतो, ज्या वेळेला पाठीमागं प्रशासनाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी प्रत्येक गोष्ट सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु महापालिकेच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या वतीने आणि स्थायी समितीचे सभापती या नात्याने आपल्या सर्वांकरता मी एक सांगतो की या ठिकाणी शिक्षण म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि गांभीर्याने घेत आलो आहे. आपल्याला या ठेकेदाराला देखील 2 दिवसापूर्वी तो ठेकेदार येऊन शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून गेला की मी लवकरात लवकर ह्या 8 दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्याचं पूर्तता करेल. कारण आपणही पाहताय की टेंडरही लेट झालं आणि त्याला ओव्हरकॉटरही लेट मिळाले, परंतु तरी देखील आम्ही सर्वजण सदस्य किंवा पूर्ण स्थायी समितीचे सदस्य या ठिकाणी गांभीर्यानं त्यांना वेळेत म्हणण्यापेक्षा आता लवकरात लवकर त्यांना कसा मिळेल याकडे आम्ही लक्ष दिलं. 8 दिवसाची मुदत मागितली म्हणजे एकाच वेळेस सगळ्या आपले 26,000 विद्यार्थ्यांना देणार आहे का? हे बघा, आपण आता त्यांनी आता या हमीवरच आपण त्यांना पुन्हा मुदतवाढ देऊन मुदतवाढ हा प्रकार होऊ शकत नाही. त्यांना बघा, आपल्याला एवढ्या अनेक विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे आणि तो वेळेत मिळाला पाहिजे ही बाब प्रत्येक सदस्याला वाटते आणि नवी मुंबईतल्या शहरातील नवी मुंबई महापालिकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीने कपडा मिळाला पाहिजे, त्यांना चांगलं भोजन मिळालं पाहिजे, शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे, साहित्याचं वाटप चांगल्या महापालिकेच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. याकरता आम्ही पूर्णपणे बांधील आहोत, परंतु या गणवेशच्या बाबतीमध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊन त्या ठेकेदाराला शिक्षण अधिकाऱ्यांकडे ज्या वेळेला भेटून गेला त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलेलं की 26,000 विद्यार्थी आहेत, त्याच्याकडे काही 5,000 बाकी आहे का?